सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात जलनिसारणाच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले असले तरी प्राधान्याने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे। कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा शेरी नाला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी 94 कोटींचा प्रकल्प महापालिका हाती घेणार असून या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारे पाणी शेतीसाठी देण्याची योजना असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी बोलताना सांगितले। महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून याबाबत आज आयुक्त यांनी सांगितले की महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या 3 मुख्य समस्या समोर आहेत। शुद्ध पाणी, जलनिसारणाच्या सुविधा आणि वीज या मूलभूत प्रश्नाकडेच प्रशासनाचे प्रामुख्याने लक्ष आहे। सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात जलनिसारणाच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले असले तरी प्रशासनाने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यासाठी दर 15 दिवसांनी संबंधित विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत असून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे। जलनिसारणामध्ये भूसंपादनाचा मुख्य अडसर होता, तोही संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात तो निकाली निघेल यात शंका नाही। यामुळे तिन्ही शहरातील ड्रेनेजची समस्या डिसेंबर अखेर निकाली झालेली दिसेल। शेरी नाला हा सातत्याने सांगलीला भेडसावणारा प्रश्न असून तो सोडवण्यासाठी नव्याने 94 कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे। या प्रकल्पानुसार अस्वच्छ पाणी एकत्रित करून ते शुद्ध करून शेतीसाठी वापरायचे नियोजन करण्यात आले आहे। यामुळे शेतीला पाणी तर मिळेलच, पण या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे। तसेच शेरी नाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळल्याने होणारे नदीचे प्रदूषण रोखले जाणार आहे। भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पिण्याच्या पाण्यासाठी वारणा उद्वहन योजना हाती घेण्यात येणार असून यासाठी 290 कोटींचा प्रकल्प अहवाल शासन मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। अमृत योजनेतून ही योजना हाती घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। तसेच शहरातील दिवाबत्तीसाठी LED प्रकल्पाची सातत्याने तपासणी करण्यात येत असून नागरिकांनाही शहरात कुठे दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक आहे हे कळवावे। यासाठी सांगलीत 2 तर मिरज व कुपवाडमध्ये प्रत्येकी 1 अशा LED स्क्रीन लावण्यात येणार आहेत। सध्या दिवाबत्तीची तक्रार असल्यास 48 तासात दुरुस्ती केली जात असल्याचेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आहे।